तिकडे शिर्डीतल्या बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात मुख्य आरोपींपैकी असलेली कल्पना खरातचा पोलिसांना अद्याप सुद्धा शोध लागलेला नाहीये। 31 मार्चला तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तब्बल 1.25 महिना उलटून गेला तरी सुद्धा ती फरारच आहे। तिच्या शोधासाठी अहिल्यानगर पोलिसांची 2 विशेष पथक कार्यरत आहेत। नाशिक, पुणे, मुंबई तसंच नातेवाईकांकडे शोध मोहीम राबवण्यात आली आहे। मात्र कल्पना खरात राज्याबाहेर किंवा आणखी दूर गेल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होते आहे। शिर्डी पोलीस स्टेशन येथे 31 मार्च रोजी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये अशोक खरात, कल्पना खरात यांच्यासोबत इतर 3 आरोपी आहेत। यापैकी टोटल अशोक खरात आणि इतर 2 आरोपी अटक आहेत। कल्पना खरात आणि आणखी एक आरोपी आहेत ते फरार आहेत। कल्पना खरात यांच्या शोधासाठी 2 टीम्स डिप्लॉय केलेले आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। आपण लवकरच त्यांना ताब्यात घेऊ। त्यांचा नाशिक, पुणे, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला गेलेला आहे। ते कदाचित आणखी कुठं दुसरीकडे लांब गेलेले असतील, त्यांचे रिलेटिव्स वगैरे काय त्यांच्याकडं, त्या अनुषंगानं पण शोध घेतला गेलेला आहे। आणखी तपास चालू आहे या संदर्भात। 2 टीम्स आहेत या संदर्भात।